कोरोनाचे सावट, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, बाजारपेठा थंडावले. ग्रामीण भागातील बाजारपेठा शेतकऱ्यांवर अवलंबून. शासनाच्या अनुदानावर होणार दिवाळी. मुरुम तारीख 8. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले तब्बल 8 महिन्यानंतर टप्प्याटप्प्याने बाजारपेठा खुले करण्यात आले. मुरुम शहरातील आठवडी बाजार दर रविवारी भरतो. गेले रविवार व आज तारीख 8 रोजीचे लॉकडाऊन नंतर दुसरे आठवडी बाजार भरण्यात आले होते. सदरील आठवडी बाजारात अद्यापही कोरोनाचे सावट दिसून आले. पोस्ट ऑफिस ते खुले नाट्यगृह परिसरातील भाग व बिराजदार हॉस्पिटल ते महादेवनगरचं शेवटचे भाग दरवेळी तुडुंब भरून असायचे, पण गेले 2 रविवारपासून बाजारपेठेत शुकशुकाट आहे. तुरळक प्रमाणात भाजीपाला खरेदीसाठी गर्दी जरी असली तरी आठवडी बाजारातील कपड्यासह इतर व्यापार मात्र थंडावले असल्याचे चित्र दिसून आले. कोरोनाच्या आपत्ती, लॉकडाऊन आणि त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे मुरुम परिसरात झालेले शेतकऱ्यांचे नुकसान यामुळे मुरुम शहरातील बाजारपेठा कोलमडली आहे. आठवडी बाजार बरोबरच शहरातील मुख्य रस्त्यावरील दुकानात तर दुपारच्या 1 वाजेपर्यंत ग्राहकच नव्हते. अवघ्या काही दिवसावर दिवाळी येऊन ठेपली आहे आणि त्यात हे आजचा आठवडी बाजार सणाचा बाजार म्हणून मुख्य दिवस होता. पण आजचा दिवस शुकशुकाट गेला. सरकारने अनुदान तरी मंजूर केले, परंतु ते अनुदान दिनांक 9 पासून शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात येईल असे सांगितले जाते. मुळात आता शेतकऱ्यांची आस मात्र अनुदानावर अवलंबून असून अनुदान खात्यावर केव्हा पडणार आणि त्यात बँकेतील निराधार पगार आणि अनुदान रक्कम काढण्यासाठी एकच गर्दी उसळण्याची शक्यता आहे. मुरुम शहरातील बाजारपेठा शेतकरी व शेतमजूर व त्याचबरोबर आजूबाजूच्या तांडा वस्तीवर अवलंबून आहे. तांड्यावरील भरपूर नागरिक ऊसतोड कामगार असून ते सध्या कारखाने चालू झाल्याने तांडा वस्तीवर नाहीत व तसेच ग्रामीण भागातील सर्व व्यवहार हे शेतकऱ्यावर अवलंबून असते. कोरोनाचे संकट आणि त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे शहरातील बाजारपेठा थंडावले असल्याचे चित्र आहे. दिनांक 9 रोजी अनुदान वाटपानंतर बाजारपेठेत थोडाफार सुधारणा होईल आणि दिवाळी साजरी होईल अशी आस नागरिकांत आहे. बघूया यंदाची ग्रामीण भागातील दिवाळी सरकार गोड करेल की फक्त धीर देईल.